हॅलो नमस्ते प्रेक्षकांनो, आज आपण ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 28 जुलैचा रिव्ह्यू ऐकणार आहोत. तर खूपच छान असा रिव्ह्यू दाखवलेला आहे, म्हणजे भाग दाखवलेला आहे, त्याचा रिव्ह्यू मी सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. तर इकडे आश्रमातला सीन दाखवलेला आहे. सायली त्या सोनलच्या डोक्यावरून हात फिरवत असते आणि मग अर्जुन म्हणतो, सायली तुला ह्या फॉर्मवर सही करावं लागेल असे म्हणतो. आणि मग सायली त्या फॉर्मवर सही करते आणि सगळे सचिन लांबून चोरून पाहत असतो आणि फोटो काढून घेत असतो. आणि मग सोनल म्हणते, सायली ताई मी आज जाणार, तू मला विसरणार तर नाहीस ना असं म्हणते. तेव्हा सायली म्हणते, कधीच नाही विसरणार तुला, तू आमची आठवण ठेव. हो खूप मोठी हो, खूप अभ्यास कर छान, आणि आईबाबांना तुझा अभिमान वाटेल इतकं यश मिळव असं सायली म्हणत असते. आणि मग तिला मिठी मारते. अर्जुन म्हणतो, सायली जास्त इमोशनल होऊ नकोस, नाही तर सोनलला सुद्धा जाताना त्रास होईल. आणि मग सुरेश म्हणतो, सोनलचे काका नकली आहेत, ते म्हणतात चला बाळा असं म्हणतात आणि तिला घेऊन जातात. आणि मग सगळे आश्रमातले हे जे दुसरं मुलं असतात ते सुद्धा बाय करतात. आणि श्वेता म्हणते, यापुढे आपल्या सोनलचं भविष्य किती चांगलं असेल ना, हे सगळं शक्य झालं ते फक्त तुझ्यामुळे सायलीताई. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, अगदी खरं आहे, तू आश्रमाची जबाबदारी स्वीकारलीस आणि तू अनाथ मुलीला तिचं घर मिळालं, हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं आहे असं मधुभाऊ सुद्धा म्हणतात. मला तुझा अभिमान वाटतो सायली असं म्हणतात. आणि मी काय काय केलं आहे मधुभाऊ असं सायली म्हणत असते. तेव्हा मानसी म्हणते, हे सोनलचे जसे काका आले तसे माझे आईबाबा कधी मला शोधत येतील का गं, मला माझं घर मिळेल का, सोनल किती आनंदात होती ना, ती मला कधी आज तसा आनंद बघायला मिळेल का. तेव्हा सायली म्हणते, तुझं घर तुझ्याकडेच आहे आणि तुला इथे कोणीही न्यायला येऊ नये, कारण ही सायलीताई कायम तुझ्यासोबत असणार आहे. मी तुला कधीही कशाची कमी पडू देणार नाही, कधी तुला एकटंसुद्धा वाटू देणार नाही असं सायली म्हणत असते आणि तिचे लाड करते. तेव्हा सोहम म्हणतो, मानसी हेच आपलं घर आहे, आता आपणाला कोणाची आठवण नाही काढायची. मग मधुभाऊ म्हणतात सगळ्यांना, चला आत चला असं म्हणतात आणि आत घेऊन जातात. सायली मात्र तिथेच थांबते आणि अर्जुनसुद्धा असतो. सायली तिथेच तोंड पाडून बसलेली असते. आणि मग अर्जुन म्हणतो, हो अर्जुन तिथेच असून काय झालं असं म्हणतो. तेव्हा सायली म्हणते, आपण बरोबर तर केलंय ना, सोनल त्या घरात सुरक्षित राहील ना, आपण तिला त्यांच्याबरोबर पाठवून काही चूक तर केली नाही ना असं सायली म्हणत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, आपण कोणतीही चूक केलेली नाही आहे, काही टेन्शन घेऊ नकोस, आपण सगळे पुरावे तपासल्याशिवाय पाठवले का तिला. तेव्हा सायलीने, ते तरीही तिचं दूर जाणं मला पचत नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे तुझ्यातली आई बोलतीये, तू सगळ्या मुलांची स्वतःच्या बाळासारखी काळजी घेतेस ना, म्हणून तुला असं वाटते. आणि मग आता इकडे हॉस्पिटलमधला सीन दाखवलेला आहे. तो राकेश म्हणतो, अजून श्वेताचा फोन कसा नाही आला, पप्पा काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना, असेल का असं विचारतो. तेव्हा ती प्रिया रागाने बघते. तेव्हा तो राकेश म्हणतो, नाही नाही काही प्रॉब्लेम झाला नसणार, सचिनचा पण कॉल आणि श्वेताचा पण कॉल नक्कीच येणार असं म्हणत असतो. आणि मग ती प्रिया म्हणते, श्वेताचा कॉल आलेला असतो आणि श्वेतामध्ये काम झालं, श्वेता इथल्या आघाडी सांभाळायचं काम माझ्याकडे दिलं होतंस ना, तर काम होणारच असं म्हणत असते. आणि मग आपला प्लॅन सक्सेसफुल झाला अगदी 100% असं ती प्रियाला सांगत असते. आणि फोन स्पीकरवर असतो आणि सगळेजण ऐकत असतात. मग सोनल सांगत असते, तिच्या काकाबरोबर ती निघाली आश्रमातून. तेव्हा प्रिया म्हणते, अगं हे ऐकण्यासाठी इतका वेळ मी तडपडत होते, पण मला सांग, तो सोनलचा खोटा काका आल्यानंतर काय काय झालं, अर्जुन सायलीने काही प्रश्न विचारले की नाही, काय काय विचारलं, तो अडकला तर नाही ना. तेव्हा श्वेता म्हणते, म्हणजे खूप प्रश्न विचारले, अगदी वाकडे तिकडे प्रश्न विचारले, तो दुसरा कोणी असता तर अडकला असता, पण आपल्या माणसाने तर कमालच केली अगदी. तेव्हा राकेश आणि नागराज म्हणतो, मग परत आश्रमामधला सीन दाखवलेला आहे. आणि आता सायली त्या लहान जी मुलगी असते ना गौरी, तिला खाऊ घालत बसलेली असते आणि मग ती विचार करत असते, अरे देवा, सोनलला कधीच कुठल्या संकटात येऊ देऊ नकोस देवा असा विचार करत असते मनातल्या मनात. आणि ती गौरीला चारत असते, पण तिच्या तोंडात घास जातच नसतो, इकडे तिकडे घास जात असतो, मग हिचं भानच नसतं. तेव्हा गौरी खुणावते, तिला हाताला हलवते. तेव्हा सायली भानावर येते आणि म्हणते, अगं असं म्हणते, काय झालं असं म्हणून गौरी विचारत असते. आणि मग सायली तिच्या गालाला लागलेला जो भात असतो तो काढते. आणि मग तेवढ्यात येतो अर्जुन. आणि मग अर्जुन म्हणतो, गौरीचा आणि तुझं किती पटकन पॅचअप झालं
असं अर्जुन म्हणतो. आणि मग म्हणतो, बायको तुझ्यात काहीतरी स्पेशल आहे, कारण सगळे लहान मुलं तुझ्यासोबत लगेच अटॅच होतात. तेव्हा सायली म्हणते, हे तरीसुद्धा हे त्यांचं कायमचं घर नसू शकतं ना. मी या घरात 20-22 वर्ष काढले, पण ह्या मुलांनी तरी यांच्या हक्काच्या घरात जायला हवं, असं सायली म्हणत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, त्यासाठी त्यांच्या आईबाबांना आपणाला शोधायला हवं, असं सायली म्हणते. तेच तर म्हणते मी, ही आईवडिलाशिवाय राहण्याचं दुःख काय असतं ते मला चांगलंच माहिती आहे. आपण लवकरात लवकर गौरीच्या आईवडिलांना शोधण्यासाठी काहीतरी करू शकतो का? तेव्हा अर्जुन म्हणतो, नक्कीच काहीतरी करू शकतो, पण प्रॉब्लेम असा आहे की इथे आपली गौरी काही बोलतच नाही, सो जरा कठीण जाणार आहे. सायली म्हणते, कठीण असेल पण अशक्य तर नाही ना. मला आता कुठल्याही मुलीने तन्वी व्हायला नको आहे. जेव्हा तिला 25 वर्ष तिला आईवडिलांच्या प्रेमाची वाट बघावी लागली होती ना, तेव्हा अजून काय प्रॉमिस? ही गौरीच्या आईवडिलांना लवकरात लवकर शोधून काढू असं अर्जुन प्रॉमिस करतो. आणि मी एक काम करतो, मी आजच इन्स्पेक्टर सावंताशी बोलून घेतो. क्यूट आहे गौरी असं म्हणतो आणि तिच्या डोक्यावर हात फिरतो. मग इथे परत नागराजचा सीन दाखवलेला आहे. हार्टेस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स प्रिया, कसला कॉम्प्लिकेटेड प्लॅन होता, पण इथे हॉस्पिटलमध्ये बसून तू सगळं जमून आणलंस, असं म्हणतो. आणि मग ग्रेट असं म्हणतो. आणि मग राकेश म्हणतो, आपण शेवटी प्लॅन पार पाडलाच, असं राकेश म्हणतो. तेव्हा प्रिया म्हणते, आपण असं म्हणते. आणि मग राकेश म्हणतो, म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून. तेव्हा प्रिया म्हणते, जाऊ दे, आज तुला सगळं माफ आहे, असं म्हणते. आणि मग तेवढ्यात येतो सचिन. प्रिया प्रिया प्रिया, हॉट्स ऑफ यू असं म्हणत असतो. प्रिया तुझ्या बुद्धीला माझा सलाम प्रिया. तेव्हा नागराज म्हणतो, प्रियाने काय काय कमाल केली आहे ते आम्हाला मगाशीच कळालं आहे. तेव्हा सचिन म्हणतो, तुम्हाला कुणालाच काही कळलेलं नाही नागराज अंकल, कारण तिथे काय घडलं होतं ते समजण्यासाठी तिथे प्रत्यक्षात असायला हवं होतं. खरं सांगतो प्रिया, काल जेव्हा त्या सुरेश आणि शिंदे समोर त्यांना तू पडवत होतीस ना, तेव्हा अर्जुन आणि सायलीने हे प्रश्न विचारले की हे बोला, ते प्रश्न विचारले की ते बोला. असं वाटलं होतं की एवढा वेळ वाया घालवण्याची काय गरज आहे. तेव्हा त्यांना कुठे एवढे प्रश्न विचारले जाणार आहेत. पण आज मी जेव्हा स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं ना, अर्जुन आणि सायलीने त्या दोघांना तेच प्रश्न विचारले ज्यांचं उत्तर त्यांच्याकडून तू पाठ करून घेतलं होतंस. राकेश म्हणतो, आणि तेच प्रश्न सचिनद्वारे काय सांगतोस, तोच प्रश्न विचारले. सचिन म्हणतो, हे फक्त प्रियामुळे शक्य झालं आहे नागराज अंकल, असं म्हणतो. तेव्हा नागराज म्हणतो, प्रिया आता मलाही तुझं कौतुक करावं लागणार आहे. अर्जुन आणि सायलीला मूर्ख बनवणं काही सोपं काम नाही, पण तू केलंयस, असं तो नागराज म्हणतो. तेव्हा राकेश म्हणतो, पप्पा तुमच्या तर इन्स्पेक्टर धुमाळने माती खाल्ली होती, पण त्या खोट्या इन्स्पेक्टर शिंदेने बाजी मारली. मग प्रिया म्हणते, बघताय काय, अजून कौतुक करा, मी हे सगळं रिझर्व करते, असं म्हणते. आणि मग कारण मला माहीत होतं की अर्जुन सायली ही IQ गोष्टीवर विश्वास ठेवणार नाहीत आणि कुठलेही इन्स्पेक्टर तिथं असल्याशिवाय ते त्या मुलीला कोणासोबतही पाठवणार नाहीत. आणि घाईघाईत का असेना आपण सगळे पेपर्स नक्की चेक करतील. हे या सगळ्या प्रकरणाचा कसा केस काढणार ते मी चांगलंच माहिती आहे मला, म्हणून तर प्रूफ प्लॅन करून मैदानात आले होते. तेव्हा नागराज म्हणतो, खरंच मास्टर माइंड आहेस प्रिया. प्रिया म्हणते, आता सायली तुझ्या पुढे काय टिकाव धरणार. तेव्हा सायली आता प्रिया म्हणते, ती हवेत असेल तिला वाटत असेल की तिने त्या मुलीच्या आयुष्याचं सोनं केलं, तिला तिच्या हक्काच्या घरी पाठवलं, थोड्याच दिवसात तिला कळेल खरं तर तिला नरकात ढकललं, स्वतःच सगळं गमावलं, स्वतःचं नाव, स्वतःची ओळख, स्वतःचा रुबाब, स्वतःचं घर, स्वतःचा आश्रम, स्वतःची माणसं, सगळंच गमावलं आहे, असं प्रिया म्हणत असते. आणि सचिन म्हणतो, मी काही म्हण प्रिया, तू तुझ्या पोटातल्या बाळावर अगदी करेक्ट संस्कार करतेस. तेव्हा प्रिया म्हणते, बाळा आईकडून एक गोष्ट नक्की शिक, कधी कुणावर दयामया दाखवायची नाही. आणि हे जग आहे ना ते खूप स्वार्थी आहे, म्हणून आपणही स्वार्थी बनायचं. आणि जर कोणी समोर आलंच तर त्याला कापून काढायचं, असं प्रिया पोटावर हात ठेवते आणि त्या बाळाला बोलत असते पोटातल्या. संस्कार बाळ, काय संस्कार करते बाळाला प्रिया. आणि मग आता त्या सोनलचा सीन दाखवलेला आहे. इथे सोनलला दाबून ठेवलेलं असतं. सोनल म्हणते, सोडा मला इथे का डांबून ठेवलं आहे, जाऊ द्या ना मला आश्रमात, सोडा ना मला, माझे काका घरी घेऊन जाणार होते. तेव्हा ती एक बाई असते, तिला राखायला ठेवलेली असतं. ती म्हणते, बिलकुल आवाज नाही पाहिजे म्हणते आणि तिला ढकलून देते. आणि मग ती फोन करते सचिनला आणि मग दाखवते व्हिडिओ कॉलवरती मुलगी कशी बसली आहे, म्हणजे सोनल. मग आता लांब जाऊन बोलत असते, त्या पोरीची हालत बघितली ना, तिच्या थोबाडात लावली ना, आवाज निघणार नाही, असं म्हणते. तो सचिन म्हणतो, ती मुलगी पळून जाण्याचा प्रयत्न करेल, ते लक्ष ठेव,
ती बाई म्हणते ती जाग्यावर जरी हल्ली ना तरी तिचं थोबाड फुटेल असं म्हणते. तेव्हा सचिन म्हणतो प्रत्येक गोष्टी तुला मारहाण करायची काही गरज नाही, तिच्याशी नीट वाग आणि मग बघ ती तुझं सगळं ऐकेल असं सचिन सांगत असतो आणि फोन ठेवतो. आणि मग ती बाई परत जाऊन त्या सोनलच्या जवळ बसते. आणि मग आता इकडे सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. अस्मिता म्हणते हे अस्मिता खूप चिडचिड करत असते आणि मग म्हणते की किती रात्र झाली आहे तरी सायली अर्जुन अजून परत आलेले नाहीत. तेव्हा कल्पनाताई म्हणतात ठीक आहे ना. तेव्हा अश्विन म्हणतो पण दादा आहे ना तिच्याबरोबर. तेव्हा अस्मिता म्हणते ठीक आहे कसं, दादा आहे ना तिच्याबरोबर, तू काय टेन्शन घेतेस. तेव्हा अस्मिता म्हणते प्रश्नच तो नाही, मी सायलीला बजावून सांगितलं होतं की स्मितची जबाबदारी थोडी तरी तिने उचलायला हवी, मम्मावर एकटीवर पडायला नको. ती हो म्हणाली होती ना, म्हणून मी जॉब ॲक्सेप्ट केला होता आणि आता बघ काय होते ते. तेव्हा कल्पनाताई म्हणतात जरा थांब, शांत राहा. आणि मग तर ते बघ ते दोघंही आलेच असतात असं म्हणते कल्पनाताई. तेव्हा मग सायली आणि अर्जुन आतमध्ये येतात. तेव्हा अस्मिता म्हणते सायली मला कळते की तुला आश्रमात खूप कामं आहेत, पण आपल्या दोघींमध्ये जे बोलणं झालं होतं ते तू पूर्णपणे विसरलीस का. तेव्हा सायली म्हणते कुठलं बोलणं. तेव्हा अस्मिता म्हणते आपल्या दोघींमध्ये काय ठरलं होतं की तू मला स्मितला सांभाळायला मदत करशील मम्माला, पण तू इतक्या उशिरा जर आश्रमातून परत येणार असशील तर तू त्याला कधी आणि कसं सांभाळणार आहेस. तेव्हा सायली म्हणते अगं अस्मिता रोज मला इतकी रात्र होत नाही, आज जरा मला काम होतं त्यामुळे उशीर झाला, एवढं खरं आहे असं सायली म्हणत असते. तेव्हा अस्मिता म्हणते स्मित आज नेमका रडत होता तुला माहिती आहे का, आणि आज मम्मा किती म्हणत असली तरी काही प्रॉब्लेम नाही, तरीही या वयामध्ये इतका वेळ तिला स्मितला सांभाळणं शक्य आहे का हे आपल्यालाच कळायला हवं ना. तेव्हा कल्पनाताई म्हणतात माझी दगदग होत नाही आहे अस्मिता म्हणते. तेव्हा अस्मिता प्लीज तू 1 मिनिट थांब, आई म्हणून मुलांना सांभाळणं आणि आजी म्हणून आजी आजोबा म्हणून सांभाळणं यात खूप फरक आहे. आम्ही तिघे लहान असताना तू जशी आमच्या मागे धावायचीस तशी एनर्जी लागायची, तसंच तुला आता जमतंय का, खरंच जमणार आहे का, आणि अशा वेळेला तुला कोणीतरी मदत करायला नको का. आणि सायली हो म्हणते आणि मग म्हणूनच मी जॉब ॲक्सेप्ट केला होता ना सायली. तेव्हा अर्जुन म्हणतो 1 मिनिट अस्मिताताई, जॉब ॲक्सेप्ट करणे ही युअर चॉईस, त्यासाठी माझ्या बायकोला ब्लेम करू नकोस. अस्मिता म्हणते नाही मी ब्लेम नाही करत आहे, मी माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की सायलीने आश्रमातून किमान लवकर घरी यावं. तेव्हा अर्जुन म्हणतो आश्रमात काय घडले तुला माहिती आहे का. तेव्हा अर्जुन बोलत असतो आणि तू काहीही बोलत सुटली आहेस असं सांगतो आणि ऐकून घे आता म्हणतो. आणि आश्रमात काय काय झालं म्हणजे तो सुरेश आलेला आणि त्या सोनलला माझं पुतणी आहे म्हणलेलं, आणि मग अर्जुन सांगत असतो आज आश्रमात काय काय झालं ते कालचा भाग थोडा दाखवत आहेत. म्हणजे सोनलच्या बाबतीतलं जे झालं ते, सोनल गेलेली, सगळेजण बाय केलेले, मग अर्जुन हळूहळू सांगत असतो आणि आपल्याला काही ऐकवलेलं नाही पण दाखवलेलं आहे. हे तू सांग अस्मिताताई, आश्रमात हे सगळं घडत असताना ती मुलगी तिच्या घरी परत जात असताना सगळं सोडून सायलीने इथे यायला हवं होतं का. अगं गोलू चल मम्मा, विमल होती, गोलूला सांभाळायला विमल होतीच की मम्मा सोबतीला, तिथेच सायलीची जास्त गरज होती आश्रमात असायला. जे केलं होतं ना ते कोणीही दुसरं करू शकत नसतं. तेव्हा सायली अस्मिताजवळ जाते आणि म्हणते माझं चुकलं गं अस्मिता, अगं मला यायला उशीर होणार आहे ही मी आधी कळवायला हवं होतं, पण आश्रमात इतकी गडबड होती की मला फोनही करायला जमलं नाही असं म्हणत असते. काय असं म्हणते नाही गं माझं चुकलं, मला माहिती आहे मी खूप जास्त हायपर होते, पण ना फक्त मी मम्माची काळजी होती गं म्हणून असं म्हणते. डिलिव्हरीनंतर हार्मोन्स काही महिने वरखाली होतच असतात, त्यामुळे हे सगळं होत असेल कदाचित. अस्मिता म्हणते पण इतकी चिडचिड करायला नको होती मी पण असं म्हणते. आणि मग सायली म्हणते आता शांत वाटते का. तेव्हा अस्मिता म्हणते हो, पण खरंच सायली आपण स्मितला सांभाळायला एक मुलगी ठेवूयात का. मी ना ह्यापुढे घेऊन आली आहे परत, मला असं दररोज करता नाही येणार, हा पुढे घेता येणार नाही. माझ्या डोक्यात सतत स्मितचाच विचार असतो आणि मग बघ त्याला सांभाळायला एक मुलगी ठेवली तर काय हरकत आहे. तेव्हा कल्पनाताई म्हणतात अशी पैसे देऊन ठेवलेली मुलगी घरच्या माणसासारखे प्रेमाने सांभाळणार आहे का. तेव्हा अस्मिता म्हणते नाही आपण पारखून घेऊ ना त्या मुलीला नीट, आणि पैसे घेऊन काम करणाऱ्या मुली वाईटच असतात असं काही नाही आहे ना, आणि हे मुलं सांभाळणाऱ्या न्यानोच असतात, त्यांच्यामध्ये स्पेशलिस्ट असतात, त्यांना कसं सांभाळायचं ते माहीत असतं. अशी मुलगी जर आपण ठेवली ना तर मी बिनधास्त कामावर जाईन. कल्पनाताई म्हणतात वा, फक्त माझ्याकडे सोडून जाताना तुला निर्धास्त नसतेस तुला त्रासच वाटतं ना, मला काहीतरी गोलूला सांभाळायला येणार नाही. तेव्हा अस्मिता म्हणते असं काही नाही गं,
आई गोलूसाठी किती आणि काय काय करतात ते मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं आहे, असं विमल म्हणते. तेव्हा सायली म्हणते, आता सगळे वाद बंद करूयात. अस्मिता, उद्या आश्रमातलं काम मी घरातूनच करेन. तुला असं काही नाही वाटणार की सगळे आईलाच करावे लागणार? तेव्हा अस्मिता म्हणते, हा एका दिवसाचा प्रश्न आहे, परवाचं काय? तेव्हा अश्विन म्हणतो, अस्मिताताई, परवाचं परवा बघू. वहिनी उद्या दिवसभर घरी असणार आहे, तर तू निवांत ऑफिसला जा. तेव्हा अश्विन असं म्हणतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, रिलॅक्स ठेव. अर्जुन म्हणतो, सायली म्हणते, अस्मिताताई, स्मितला पण आईकडे राहण्याची सवय व्हायला हवी ना, आणि एकदा का सवय झाली ना तू एकदम मस्त राहील आईकडे, आणि मग त्यासाठी थोडा वेळ द्यायला हवा ना आईलाही आणि स्मितलाही, असं सायली म्हणत असते. आणि मग आता परत हॉस्पिटलमधला प्रियाचा सीन दाखवलेला आहे. तो प्रियाला फोटो काही मॅसेज पाठवलेले असतात, ते प्रिया बघत असते आणि म्हणते की प्रिया, कोणालाही वाटेल की ती मुलगी स्वतःच्या घरी पोहोचली आहे, तिची प्रेमळ आई, ही तिचे मराया टेकलेले बाप असं इमॅजिन केलं होतं ना स्टोरीमध्ये, तसंच कॅरेक्टर उभं राहिले आहेत एकदम लाईव्हमध्ये, असं नागराज म्हणत असतो. आणि मग सचिनचा फोन आलेला असतो आणि मग प्रिया म्हणते, सचिन, आज काय चोख काम केलंयस तू रे. आता एकदा का हे सगळे फोटो सायली आणि अर्जुनला पोहोचले ना, तर त्यांना उरली सुरली ती शंका पण मिटून राहत जाईल. तेव्हा सचिन म्हणतो, उद्या सोनलला जिथे पोहोचायचे ना तिथे ते पोहोचून जाईल, आणि उद्याच्या दिवसात मी सुरेशला अंडरग्राऊंड व्हायला सांगितलंय. आता त्या अर्जुन सायलीने आकाश पाताळ जरी एक केलं ना, तरी त्यांना कळणार नाही की तो कुठे गायब झाला आहे, असं सचिन म्हणत असतो. आणि मग इकडे हसत असतो. काय डेंजरस आहेत इकडे सगळे. सायली झोपलेली असते. त्याच्यानंतर सायली झोपलेली असते आणि मग अर्जुन येतो दुधाचा ग्लास घेऊन आणि सायलीला म्हणतो, असं का झोपली आहेस वाकडं तिकडं, असं का झोपली आहेस, असं म्हणतो आणि तिला उठवून बसवतो. आणि मग ती उठते आणि मग त्याच्या हातात दुधाचा ग्लास असतो. तो ग्लास हे घे दूध म्हणून सायलीच्या हातात देतो आणि मग तिचे पाय चेपत असतो. आणि मग सायली म्हणते, काय करताय तुम्ही, काय करताय तुम्ही, माझे पाय का चेपताय असं म्हणत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, कसं आहे ना बायको, माझी बायको खूप दमलेली आहे. तिला आश्रमातलं काम पण करायचं आहे, घरचं पण काम करायचं आहे, तिला सगळं करायचं आहे, म्हणून ती खूप दमते. सायली म्हणते, तरी पण पाय नका चेपत जाऊ, मला नाही आवडत. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी काय तुला आवडते का असं विचारले का, गप बस आणि ते दूध पे. आणि मग म्हणतो बाळाला, बाळा, तुझी आई ना खूप हट्टी आहे, ऐकतच नाही. तिला ना आरामाची गरज आहे, तरी पण ऐकत नाही. मग तिला ना एक पोटात गोड लात मार, असं म्हणत असतो. आणि मग सायली हसते आणि म्हणते, बाळा, तुझे बाबा तर जास्त हट्टी आहेत आणि त्यामुळे आपणाला त्यांचं ऐकावंच लागणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, झालं का दूध पिऊन, असं म्हणतो. आणि मग ती सायली ही म्हणते, हो झालं म्हणते, आणि मग दुधाचा ग्लास बाजूला तिकडे ठेवते आणि मग परत ती झोपी जाते. आणि मग अर्जुन परत तिचे पाय चेपत असतो. आणि मग अर्जुन म्हणतो, अर्जुन काहीच म्हणत नाही. आणि मग सायली म्हणते, नका ना आज पाय चेपत जाऊ. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी परत बाळाला सांगेन तुला पोटात छान अशी लात मारायला, असं म्हणतो. आणि मग सायली छान अशी झोपी जाते आणि सायलीला झोप लागलेली असते. आणि मग आता दुसरा दिवस उजडलेला असतो. सायली गोलूला घेऊन फेऱ्या मारत असते आणि गोलूला म्हणते, जायचं आहे का, असं म्हणते. तेव्हा कल्पनाताईला विमलचा फोन आलेला असतो. होय ग, मग तू काहीच हरकत नाही, तुला किती दिवस लागणार आहेत तितके दिवस थांब. आता ना तुझ्या घरच्यांच्या सोबत असायला हवं, हे बघ विमल, इथली काळजी अजिबात करू नकोस, ठीक आहे ना, असं म्हणते. आणि मग चल फोन ठेव, आणि फोन ठेवते असं म्हणते. तेव्हा सायलीने ते सगळं ऐकलेलं असतं. म्हणते, काय झालं विमलताई, काय म्हणाल्या. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, तिची मामी सकाळीच गेली आणि विमल आता 2 दिवस थांबेल. तेव्हा सायली म्हणते, विमलताई म्हणतच होत्या त्यांची मामीची तब्येत ठीक नाही. कल्पनाताई म्हणतात, अशी अचानक गेली आहे ना, मी बाकीची साफसफाई करून घेते, तू सकाळी सकाळी स्वयंपाक करून घेतलास ना, ते एक बरं झालं, सगळ्यांचे डबे तरी तयार झाले, आणि आता गोलूला घेऊन हे सगळे कामं कशी करायचे काहीच कळत नाही. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही काही काळजी करू नका, आपण दोघे आहोत ना एकमेकींच्या मदतीला, सगळं नीट होईल. तेवढ्यात प्रतिमा आत्या येतात आणि म्हणतात, त्यात माझी काही मदत हवी आहे का. तेव्हा सायली म्हणते, आई सकाळी सकाळी नाही, ये बस, असं म्हणतात. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, ये ना प्रतिमा, बस, असं म्हणतात. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात, काय ग सायली, का खूप कामं पडलेत म्हणतेस ना, नाही बस ग. काय, सायली म्हणते, आम्ही करू कामं, असं म्हणते. मग कल्पनाताई म्हणतात, प्रतिमा, तुला ना एक महत्त्वाचं काम करायचे आहे, सायलीच्या डोहाळ जेवणाचं सगळं काही ठरवायचं आहे. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात, हो, हे आपण दोघी बसून ठरवूयात. तेव्हा प्रतिमा आत्या
तेव्हा कल्पनाताई म्हणतात, मला की नाही सायलीची खूप हौसमौस करायची आहे. आणि कल्पनाताई म्हणतात आणि मग इथे आपला आजचा भाग संपतो. आता उद्याच्या भागामध्ये दाखवलेला आहे, गोलू दारापर्यंत गेलेला असतो आणि दारात तो बोट चिंबून घेत असतो. तेवढ्यात गोलू म्हणून कल्पनाताई जोरात हाक मारतात आणि मग सायलीचं सुद्धा एकदम लक्ष जातं. आणि मग तेवढ्यात अस्मितासुद्धा बाहेरून येते आणि म्हणते, कोणाचं लक्ष नाही आहे का, तुम्ही काय कामात होता तितकं, गोलूकडे म्हणत होते. आणि मग इकडे एक डेडिकेटेड माणूस हवा गोलूला सांभाळण्यासाठी, असं अस्मिता म्हणत असते. आणि मग आता सायली अर्जुनला म्हणते, आई म्हणून मी कमी तर पडणार नाही ना, आज माझं थोडं दुर्लक्ष झालं आणि गोलूचं बोट दारात चेंबणार होतं, असं म्हणत असते. असाच हलगर्जीपणा मी आपल्या बाळाच्या बाबतीत केला तर, असं सायली म्हणते. आणि आता मग परत प्रिया हॉस्पिटलमध्ये असते आणि मग ती म्हणत असते नागराजला, तन्वी म्हणून मी आयुष्यभर जगले असते, तिने माझं सिंहासन हिरावून घेतलं, तिचे हाल कसे करीन, ते म्हणेल त्यापेक्षा मृत्यू बरा, असे हाल करीन, असं म्हणते. आणि मग हसत असते आणि तेच आपला प्रोमोसुद्धा संपतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला प्रेक्षकांनो, आवडला का? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन भाग पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा.